नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. हो, अजून एक माझा चॅनल आहे, त्याचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी. त्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. म्हणजेच वाक्यरचना. फक्त तुम्ही टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स वर तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत त्या शिकवतो. नंतर शब्दार्थ आहेत. आता शब्दार्थ म्हणजे कसे असतात, जसे की पहा, क्षण, या क्षणी, म्हणजे ह्या क्षणाच्या रिलेटेड जे काय मराठीतले शब्द आहेत आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते पूर्ण त्याला ते सांगत असतो. तिसरा आहे काय, वाक्यरचना. वाक्यरचना म्हणजे काय की तुम्हाला रोजच्या ज्या वापरातल्या छोट्या छोट्या वाक्यरचना आहेत त्या मी देत असतो, पण जास्त नाही, फार फार एक 10 ते 14, 15, 12 असे काय असतील ते वाक्यरचना. त्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देत असतो. पहा, ह्याच्यावर जा, ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि असं तुम्ही मला सपोर्ट करत राहा, जेणेकरून आमचा उत्साह वाढत, जेणेकरून आम्हाला अजून नवीन कन्सेप्ट घेऊन येता येतील. बघा, आज काय तुम्हाला बेसिक इंग्रजी ग्रामरसाठी ह्या शब्दांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, हे शब्द आहेत ना, खूप छोटे छोटे शब्द आहेत, तुमच्या रोजच्या वापरातले. ज्यावेळेस तुम्हाला ग्रॅमॅटिकल जेव्हा प्रोग्राम येतो एखादं वाक्य सोडवण्यासाठी, मग त्यावेळेस तुम्ही त्या शब्दांचे, त्या दोन्ही शब्दांचा किंवा ते 3 शब्द असतील, 2 असतील, त्या शब्दांचा अर्थ सारखाच निघतो, पण त्यांचा वापर वेगवेगळा आहे. मग हेच मी तुम्हाला आज ते काय जे मोजकी शब्द आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. पाहूयात आपण. पहिला जो शब्द आहे तुमचा काय, लिहून घ्या वाटलंच तर. बघा, मी म्हणल्याप्रमाणे अर्थ सेम, अपॉन आणि अबव, ह्या तिन्हींचा अर्थ काय सेमच आहे, वर, पण वापर वेगवेगळा आहे. जसे की पहा, पहिला जो आहे ऑन. आता ऑन तुम्ही कुठे वापरणार, स्थिर वस्तू, अंतर नाही, म्हणजे वस्तू काय आहे, स्थिर, पण अंतर नाही, पण काय, वर. मग म्हणजे पहा, एक्झाम्पल, द बुक इज ऑन द टेबल, म्हणजे टेबल आहे आणि त्याच्यावर तुमची काय पुस्तकं आहेत, हे की नाही. म्हणजे काय, स्थिर आहे पण अंतर नाही, काही याच्यावर आहे, बरोबर. म्हणजेच काय, तिथं ऑन वापरणार. नंतर आहे पहा अपॉन. अपॉनचा पण अर्थ काय, वरच, पण हालचाल करणारी वस्तू. बघा, एक्झाम्पल देतो मग लक्षात येईल तुमच्या. द डॉग jumped upon the table, म्हणजे डॉगने काय केलंय, टेबल वरनं उडी मारली, है की नाही. जम्प्ड, टेबल वरनं उडी मारली, त्यामुळेच काय वापरणार तुम्ही, अपॉन. म्हणजे त्याने काय केले, डॉगने काय केले, हालचाल केली, पण कुठून, वरून, त्यावेळेस काय वापरायचंय, अपॉन. नंतर पहा काय, अबव. अबवचा पण अर्थ काय, वर. बघा, मोकळी जागा असेल तेव्हा अंतर आहे आणि मग वर, आलं लक्षात. जसे की पहा, द सीलिंग फॅन इज अबाउट द टेबल. ओके, बघा, मी टेबल वगैरेच घेतलेले, हे काय म्हणजे एक्झाम्पल मध्ये तुमच्या लक्षात द्यावं. ह्या तिन्हींचा अर्थ काय, वर, पण वापर वेगवेगळा आहे. घ्या लक्षात, लिहून घ्या. आता ह्याच्यानंतर आहे काय तुमचं, सिन्स, फॉर आणि फ्रॉम. तिन्हींचा अर्थ सेमच होतो, पण वापर वेगवेगळा. तिन्ही कालखंडासाठी वापरले जातात, पण कुठला कालखंड, कसला कालखंड, ते पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा, लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. सिन्स, फ्रॉम आणि फॉर. बघा, सिन्सचा अर्थ काय, पासून. काय, सिन्सचा अर्थ काय, पासून, विशिष्ट वेळेपासून. काय, विशिष्ट वेळेपासून तुम्हाला असं दाखवायचं असेल त्यावेळेस काय वापरायचे, सिन्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण काळ, म्हणजे जो काय परफेक्ट
जे काळ येतील म्हणजे परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस जे काय परफेक्टचे काळ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय ह्याचा वापर करायचा आहे. जसे की पहा, फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग इन धिस स्कूल सिन्स 1998. म्हणजे मी 1998 पासून ह्या शाळेत शिकत आली आहे. म्हणजे काय, पूर्ण काळामध्ये ह्याचा वापर करायचा. ओके, त्याच्यानंतर आहे काय तुमचं फ्रॉम. फ्रॉमचा पण अर्थ काय, पासून. पण ह्याचं काय डेफिनेशन, त्या काळापासून किंवा वेळेपासून. आधीच्या ह्याच्यात काय होतं, वेळेपासून. आता ह्याच्यात काय, त्या काळापासून किंवा वेळेपासून पूर्ण काळ सोडून इतर काळांमध्ये वापर. म्हणजे जे काय पूर्ण काळ असतील म्हणजे परफेक्टचे जेवढे काळ असतील त्याच्यामध्ये ह्याचा वापर होणार नाही. ते काळ सोडून बाकीच्या काळांमध्ये याचा वापर होईल. जसे की पहा, ही विल जॉईन हिज ड्युटी फ्रॉम मंडे. म्हणजे सोमवारपासून तो त्याची ड्युटी जॉईन करेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय, फॉर. आता फॉरचं डेफिनेशन काय की त्या कालखंडात असं जेव्हा दर्शवायचं त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, फॉर. बघा, ही लिव्ह इन पुणे फॉर 10 years. म्हणजे तो 10 वर्षांपर्यंत तिथं राहिला. इथं फॉरचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही जे प्रिपोजिशन मध्ये पाहिलेले आहेत करिता किंवा साठी, तो अर्थ इथं होत नाही, इथं पर्यंत होत. ओके, पहा त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, सिन्स, फ्रॉम आणि फॉर तिन्हीमधलं डिफरन्शिएट पाहिलं आपण. त्याच्यानंतर आहे तुमचं अक्रॉस आणि थ्रो. बघा, हे शब्दांचे अर्थ सेम होतात पण वापर वेगवेगळा. लिहून घ्या, लिहून घ्या. दुसरा आहे काय, अक्रॉस आणि थ्रू. अक्रॉस आणि थ्रू. बघा, अक्रॉस आणि थ्रू च्या पलीकडे ह्याचा पण अर्थ दोन्हींचा सेमच होतो. बघा, अक्रॉस म्हणजे काय, ओलांडून पलीकडे जाणे. काय, अक्रॉस म्हणजेच काय, ओलांडून पलीकडे जाणे. आता एक्झाम्पल पहा, द लिटिल बॉय ran across the road. म्हणजे लहान मुलगा रोड म्हणजे रस्ता ओलांडून पलीकडे पळाला. ओके, आता थ्रू. बघा, आता थ्रू म्हणजे काय, एका बाजूकडून दुसरीकडे जाणे पण मधून. काय, बघा एक्झाम्पल देतो. द thief entered the house through the window. म्हणजे खिडकीमधून चोराने घरामध्ये प्रवेश केला. आलं लक्षात. त्यावेळेस काय वापरायचंय, थ्रू. आणि अक्रॉस म्हणजे काय, एका कडेकडून त्या कडेला जाणे. आलं लक्षात. त्याच्यानंतर काय, लिहून घ्या. त्याचं मराठीमध्ये पण सांगतोय आणि इंग्लिशमध्ये पण सांगतोय एक्झाम्पल्स. कारण की हे वर्ड्स जे आहेत हे कन्फ्युजन वाले वर्ड्स आहेत. याने काय होईल, तुमचं ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये तुमचे मार्क्स पण जाऊ शकतात आणि तुमच्या लक्षात पण येणार नाही की यांचा नक्की वापर कसा आहे. ओके, बघा त्याच्यानंतर आहे तुमचं काय, बिटवीन आणि अमॉंग. आता बिटवीनचं काय की ह्याचा अर्थ की दोन गोष्टींच्या मध्ये किंवा दोन व्यक्तींच्या मध्ये किंवा दोहोंच्या मध्ये. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, बिटवीन. म्हणजेच पहा, द लेटर ई कम्स बिटवीन डी अँड एफ. ओके, हे झालं काय बिटवीनचं. आता अमॉंगचं पहा,
हे झालं दोन्हींच्या मध्ये. आणि अमॉंग म्हणजे काय, दोनपेक्षा जास्तच्या मध्ये, काय म्हणजे अनेकांच्या मध्ये. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला, अमॉंग. म्हणजेच पहा, he started his work among the poor. म्हणजे गरिबांच्या लोकांमध्ये, गरीब लोकांच्या मध्ये त्याने त्याच्या कामाची सुरुवात केली. म्हणजे लोक तिथं, गरीब लोक एक आहे का, नाही, अनेक आहेत. आज लक्षात तेव्हा तिथं तुम्हाला काय वापरायचंय, अमॉंग. पा हे शब्दांमधले तुम्हाला त्यातला फरक मी तुम्हाला सांगून दिलाय. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत आला असाल तर लाईक पण करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.